बिग बॉस मराठी सीझन 5च्या या आठवड्यामध्ये कोणता कंटेस्टंट घराबाहेर जाणार आहे। एक इविक्शन तर कन्फर्म आहे आणि ॲज पर वोटिंग ट्रेंड ऑडियन्सने या व्यक्तीला सर्वात कमी वोट दिले आहे आणि असं वाटतंय की हा कंटेस्टंट या आठवड्यामध्ये घराच्या बाहेर जाणार आहे। तर कोण आहे व्यक्ती आणि कोणत्या कंटेस्टंटला जास्त वोट्स मिळाले आणि कोणत्या कंटेस्टंटला सर्वात कमी वोट मिळाले, कोणता कंटेस्टंट इविक्ट होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे मी या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। जसं आपल्याला माहिती आहे की या आठवड्यामध्ये 4 कंटेस्टंट नॉमिनेटेड आहेत। निखिल, योगिता, अभिजित आणि सूरज। या 4 कंटेस्टंटमध्ये सर्वात कमी वोट निखिलला मिळालेले आहेत, म्हणजे निखिल दामलेला सर्वात कमी वोट मिळालेले आहेत। ज्याप्रमाणे घरामध्ये निखिलचा काहीच गेम दिसत नाही आणि त्याचा इन्व्हॉल्वमेंट पण खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू बाकी कंटेस्टंट आणि हेच बघून ऑडियन्सने निखिल दामलेला खूप कमी वोट दिले आहेत आणि या 4 नॉमिनेटेड कंटेस्टंट पैकी निखिलला सर्वात कमी वोट मिळाले आहे आणि अशा प्रकारे निखिल 4 नंबरवरती आहे। 3 नंबरवर योगिता आहे। योगिताचा पण घरामध्ये इन्व्हॉल्वमेंट खूप कमी आहे आणि लास्ट वीक मध्ये तिने गेम मध्ये खूप चांगला खेळली, पण या आठवड्यामध्ये तेवढं काही तिचा इन्व्हॉल्वमेंट मला दिसत नाही आणि तिचा काही गेम पण दिसत नाहीये। तर यामुळेच ऑडियन्सने तिला 3 नंबरवर पाठवले, म्हणजे तिला कमी वोट दिले। 2 नंबरवरती अभिजित सावंत आहे। अभिजित तर आपल्या आवाजाने ऑडियन्सना एंटरटेन करत असतो, पण आता जर बघायला गेलं तर अभिजित चांगल्या प्रकारे खेळत पण आहे आणि त्याचा गेम पण दिसतोय, तो डोका पण खूप लावत आहे आणि मला असं वाटतं तो वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट कंटेस्टंट आहे बिग बॉस मराठी सीझन 5चा आणि हेच बघून ऑडियन्सने त्याला भरपूर वोट्स दिले आहेत आणि अशा प्रकारे अभिजित सावंत 2 नंबरवरती आहे आणि 1 नंबरवरती नेहमीप्रमाणेच सूरज चव्हाण आहे। कारण असं वाटतं की सूरज आता महाराष्ट्राचा लाडक्या झालेला आहे, कारण ज्याप्रमाणे ऑडियन्स सूरजला प्रेम देत आहे, वोट देत आहे आणि तेवढा सपोर्ट देत आहे, हेच बघून असं वाटतंय की सूरज खूप पुढे जाणार आहे आणि मला असं वाटतं सूरज टॉप 3 मध्ये तर नक्की दिसणार आहे। तर सूरजचा गेम आणि सूरजचा प्रामाणिकपणा पाहून आणि सूरज बोलतो पण सूरजचा इन्व्हॉल्वमेंट पण घरामध्ये आहे आणि हेच बघून ऑडियन्सने सूरजला खूप वोट्स दिले ॲज कम्पेअर टू बाकी नॉमिनेटेड कंटेस्टंट आणि त्यामुळे सूरज टॉप वरती आहे, 1 नंबरवरती आहे। तर या 4 पैकी सर्वात कमी वोट्स निखिल दामलेला आहेत आणि असं वाटते आणि 101% या आठवड्यामध्ये निखिल दामले आपल्या घरी जाणार आहे, म्हणजे त्याचं इविक्शन होणार आहे। तुम्हाला काय वाटतं या 4 कंटेस्टंट मध्ये कोणत्या कंटेस्टंट या आठवड्यामध्ये घरी जायला पाहिजे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।